नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात डीप रूट्स, जिथे आपण इतिहास, साहित्य, संत परंपरा आणि विचारविश्वाच्या खोल मुळांपर्यंत प्रवास करतो. घाई नाही, गोंधळ नाही, फक्त शांतपणे विचारांचा प्रवास. आपण दरवर्षी होळी साजरी करतो, रंग खेळतो, होळिका दहन पाहतो. पण कधी असा विचार केला आहे का, ही कथा नेमकी काय सांगते? ही फक्त भक्तीची गोष्ट आहे की सत्यविरुद्ध उभं राहिलेलं पहिलं वैचारिक बंड? हा, खरोखरच खूप कुतूहल निर्माण करणारा प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा आपण होळीच्या या प्राचीन कथेचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर साधारणपणे फक्त एक क्रूर राजा आणि त्याचा एक लहान निरागस भक्त मुलगा एवढंच चित्र उभं राहतं. हो, अगदी तसंच. पण आज आपल्याकडे जे विविध ऐतिहासिक, साहित्यिक आणि पुरातत्वीय संदर्भ आहेत, त्यातून या कथेचे जे पदर उलगडतात ते खरोखरच अचंबित करणारे आहेत. म्हणजे भागवत पुराण असेल, इतिहासकार डी कोसंबी यांचं संशोधन असेल, किंवा अगदी नेपाळी नाटककार बाळकृष्ण सम यांचं साहित्य. आणि आजच्या काळातील पॉप्युलर कल्चरसुद्धा, नाही का? अगदी बरोबर. या सगळ्याच्या आधारे आज आपण या कथेच्या मुळापर्यंत जाणार आहोत. या कथेची सुरुवातच मुळी अतिशय शांत स्वरात आणि एका शापातून होते. म्हणजे भागवत पुराणातल्या नोंदी पाहिल्या तर हिरण्यकशिपू आणि त्याचा भाऊ हिरण्याक्ष हे मुळात काही जन्माने असुर नव्हते. हो, ते तर विष्णूचे वैकुंठ लोकातले द्वारपाल होते. जय आणि विजय. त्यांना सनतकुमारांकडून शाप मिळाला होता की असुरांच्या रूपात 3 जन्म घ्यावे लागतील. आणि जेव्हा विष्णूच्या वराह अवताराने हिरण्याक्षाचा वध केला, तेव्हा हिरण्यकशिपूच्या मनात विष्णूबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला. हा फक्त राग नव्हता, तो एका अत्यंत खोल अशा सुडाच्या भावनेचा जन्म होता. आणि याच सुडाच्या भावनेने एका भयंकर तपस्येला जन्म दिला. म्हणजे ती तपस्या इतकी अघोरी होती की भागवत पुराणातलं वर्णन वाचतानाही अंगावर काटा येतो. तो राजा मंदार पर्वतावर गेला आणि तिथे त्याने स्वतःच्या शरीराला एकाच स्थितीत खिळवून ठेवलं. हजारो वर्षे तो एकाच जागी उभा होता. म्हणजे विचार करा, त्याच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ तयार केलं होतं, कीटकांनी आणि वाळवीने त्याच्या शरीराचं मांस खाऊन टाकलं होतं. बापरे. हो, तरीही त्याचा प्राण फक्त अस्थींमध्ये म्हणजेच हाडांच्या सांगाड्यात टिकून होता. त्याच्या या अतिव तपाच्या उष्णतेने 3ही लोक हादरले आणि शेवटी सृष्टीचा समतोल राखण्यासाठी ब्रह्मदेवाला त्याच्यासमोर प्रकट व्हावंच लागलं. पण इथेच त्या राजाची बुद्धिमत्ता आणि त्याचा अहंकार दिसून येतो. कारण त्याने थेट अमरत्वाचं वरदान मागितलं नाही. त्याला माहीत होतं की ते शक्य नाहीये. केला म्हणजे ब्रह्मदेवाला त्याने काय मागितलं? ना दिवसा मरण यावे, ना रात्री, ना घरात मृत्यू व्हावा, ना बाहेर, ना कोणत्याही शस्त्राने, ना अस्त्राने, ना मानवाकडून, ना पशुकडून. हे वरदान मिळाल्यावर त्याला वाटलं की त्याने मृत्यूलाच हरवलंय. तो स्वतःला सर्वोच्च सत्ताधीश मानू लागला. सत्तेचा अहंकार कसा असतो याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. म्हणजे उत्तर रामायणात या संदर्भात एक खूप रंजक उल्लेख आहे. कोणता? रावणाला, जो स्वतःला प्रचंड बलशाली मानत होता, त्याला एकदा वाटेत हिरण्यकशिपूचे कानातले कुंडल जमिनीवर पडलेले दिसले. पण रावणाला ते कुंडल साधं उचलता आलं नाही. इतका तो राजा सामर्थ्यवान आणि अवाढव्य होता. खरंच अवाढव्य. पण या सगळ्या अफाट सामर्थ्याला तडा जातो जेव्हा त्याचाच स्वतःचा घरात, त्याचाच स्वतःचा मुलगा प्रल्हाद त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची म्हणजेच विष्णूची भक्ती करू लागतो. आणि प्रल्हादाची ही भक्ती काही अचानक सुरू झालेली नसते. जेव्हा प्रल्हाद त्याच्या आईच्या कयाधूच्या गर्भात होता, तेव्हा देवर्षी नारदांनी त्यांना आश्रय दिला होता. तिथेच त्याला विष्णुभक्तीचे आणि शांततेचे संस्कार मिळाले होते. प्रल्हाद आपल्या पित्याच्या निरंकुश सत्तेला आणि आक्रमक विचारांना अत्यंत शांतपणे विरोध करतो. तो स्वतःच्या श्रद्धेवर ठाम राहतो. तो घाबरत नाही, तो पळून जात नाही, तो फक्त सत्तेला नकार देतो. हो, इथे थोडा थांबूया. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. हा पितापुत्राचा संघर्ष फक्त एका घरातील वाद नाहीये. आपण जर याचं मानसिक आणि तत्वज्ञानात्मक विश्लेषण केलं तर हा 2 पूर्णपणे वेगळ्या विचारधारांचा लढा आहे. अगदी खरंय. नेपाळचे प्रसिद्ध नाटककार बाळकृष्ण सम यांच्या प्रल्हाद या नाटकाचा संदर्भ इथे खूप महत्वाचा ठरतो. हो, मी वाचलंय त्याबद्दल. त्यांनी या नाटकात दानवपूर नावाच्या एका शहराची कल्पना केली आहे. हे दानवपूर केवळ एक शहर नाही, तर ते एका विशिष्ट मानसिकतेचं, मतभेदांचं रूपक आहे. त्यांच्या मांडणीनुसार
हिरण्यकशिपू हा भौतिकवादाचा म्हणजेच मटेरियलिझमचा आणि विज्ञानाचा पुरस्कर्ता आहे. भौतिकवाद म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जे डोळ्यांना दिसतं, जे मोजता येतं आणि ज्यावर स्वतःची सत्ता गाजवता येते, तेच अंतिम सत्य मानण्याची वृत्ती. बरोबर. हिरण्यकशिपू असा राजा आहे ज्याला वाटतं की मानवी बुद्धी, भौतिक ताकद आणि सत्ता याच्या पलीकडे या जगात काहीही नाही. तो एका अर्थाने सत्तेच्या बळावर निसर्ग जिंकू पाहणाऱ्या दृष्टिकोनाचा प्रतिनिधी वाटतो. आणि अगदी त्याच्या विरुद्ध बाजूला प्रल्हाद उभा आहे. प्रल्हाद हा अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिझम आणि सहानुभूतीचा प्रतिनिधी आहे. अध्यात्म म्हणजे इथे फक्त पूजार्चा नाही, तर भौतिक गोष्टींपेक्षा मानवी मूल्यांना, करुणेला आणि सत्तेच्या पलीकडे असणाऱ्या एका अदृश्य सत्याला मांडण्याची प्रवृत्ती. तो प्रेमावर विश्वास ठेवतो. आणि इथेच तो अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. एक एवढा बलाढ्य राजा, ज्याच्या नावाने तिघी लोक थरथर कापतात, राजा आपल्या मुलाच्या श्रद्धेला का घाबरतो? हा प्रश्न खरोखरच सत्तेच्या मुळावर घाव घालणारा आहे. सत्ता नेहमी विचारांपासनं का अस्वस्थ होते? कारण सत्तेला स्वतःचं वर्चस्व टिकवायचं असतं. हो. हिरण्यकशिपूच्या रागाचं मूळ प्रल्हाद विष्णूची पूजा करतो यात नव्हतं, तर प्रल्हाद त्याच्या सत्तेला सर्वोच्च मानत नव्हता यात होतं. सत्तेचं मानसशास्त्र हेच सांगतं की हुकुमशाहीला कायम एकछत्री अंमल हवा असतो. त्यांना प्रश्न विचारणारे लोक नको असतात. अगदी. जेव्हा हिरण्यकशिपू विचारतो, या जगात सर्वोच्च कोण, तेव्हा त्या तुमची सत्ता हेच उत्तर अपेक्षित असतं. पण प्रल्हादाची शांत श्रद्धा हेच सांगत होती की सत्तेच्या आणि भौतिक ताकदीच्या पलीकडेही एक सत्य आहे. सत्तेला नेहमीच स्वतंत्र विचारांची भीती वाटते. कारण जेव्हा एखादी सामान्य व्यक्ती भीतीला बळी न पडता आपल्या विचारांवर ठाम राहते, तेव्हा सत्तेचा तो अभेद्य वाटणारा अहंकार आतून ढासळू लागतो. भागवत पुराणातही हेच अतिशय सुंदर पद्धतीने बिंबवलं आहे की जन्म आणि कुळ यापेक्षा माणसाचे स्वतःचे विचार, त्याचं आचरण आणि त्याचे गुण हे अधिक महत्वाचे असतात. हिरण्यकशिपू असुरांचा राजा असूनही प्रल्हाद त्याच्या गुणांमुळे श्रेष्ठ ठरतो. पण ही गोष्ट केवळ एका तत्वज्ञानावर थांबत नाही. खरं सांगायचं तर ही कथा बालकथेसारखी साधी नाही. आपण लहानपणी इतका खोल विचार केला नव्हता बहुतेक. नाही. तसं पाहिलं तर आपण लहानपणी या कथेतील प्रतीकांचा असा सखोल विचार कधीच करत नाही. आपण फक्त चमत्कार पाहतो. पण जर आपण यातील प्रतीकांचे नव्याने विश्लेषण केले तर अनेक अर्थ उलगडतात. उदाहरणार्थ, अग्नी म्हणजे काय आणि होळिका का जळते? हो, होळिकेची कथा खूप रंजक आहे. तिला अग्नीत न जळण्याचं वरदान होतं. किंवा काही कथांनुसार तिच्याकडे एक अशी शाल होती जी तिला अग्नीपासून वाचवत असे. मग ती का जळाली? कारण अग्नी हे भारतीय तत्वज्ञानात कायमच शुद्धीकरणाचे आणि सत्याचे प्रतीक मानले गेले आहे. अग्नी कोणाशीही भेदभाव करत नाही. बरोबर. हो, होळिकेला अग्नीत न जळण्याचं वरदान होतं हे खरं आहे. पण जेव्हा सत्तेचा दुरुपयोग एका निष्पाप जीवाविरुद्ध, एका लहान मुलाला जाळण्यासाठी होतो, तेव्हा निसर्गाचे नियमही सत्तेला साथ देत नाहीत. तेच वरदान शाप ठरते. निसर्ग नेहमी सत्याची बाजू घेतो, हे यातून सुचवायचे आहे. आणि इथून पुढे येतो तो या कथेचा सर्वात मोठा आणि नाट्यमय प्रसंग. आणि सर्वात मोठं प्रतीक म्हणजे नरसिंह अवतार. अर्धा मानव, अर्धा पशु असं रूप का? विष्णूने राम किंवा कृष्णासारखा पूर्ण मानवी अवतार का घेतला नाही? तो अभेद्य अहंकार मोडण्यासाठी निसर्गाला आणि ईश्वराला नियमांच्या चौकटीत राहून पळवाट शोधावी लागली. म्हणजे अटी पाळूनच त्याला हरवायचं होतं. अगदी. नरसिंह म्हणजे ना मानव ना पशु. मृत्यूची वेळ संध्याकाळ निवडली गेली, म्हणजे ना दिवस ना रात्र. आणि जागा निवडली उंबरठा, जो ना घरात आहे ना बाहेर. आणि राजाला मारण्यासाठी कोणत्याही शस्त्राचा वापर न करता सिंहाच्या नखांचा वापर झाला. सत्तेच्या भ्रमाला की मला कोणीही मारू शकत नाही, त्याला छेद देण्यासाठी हे एक परिपूर्ण रूपक आहे. एक सेकंड. या नरसिंह रूपाचा जो इतिहास आहे ना, तो खूप वेगळा आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पुरातत्वीय संशोधनानुसार आपण जी नृसिंहाची खांबातून प्रकट होण्याची कथा ऐकत आलोय, ती मुळात पूर्णपणे वैदिक नाहीये. हो. तिचा उगम हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आदिवासींच्या स्तंभ म्हणजेच टोटेम पोल आणि सिंहपूजेतून झालेला दिसतो. खरोखरच भारतीय संस्कृतीचा एक अत्यंत विलोभनीय आणि अनेकदा दुर्लक्षित राहिलेला दुवा आहे. टोटेम पोल म्हणजे आदिवासी संस्कृतीतील असा एक लाकडी खांब ज्यावर प्राण्यांच्या आकृत्या कोरलेल्या असतात आणि आदिवासी समाज या खांबाला आपला रक्षक किंवा देव मानून त्याची पूजा करत असे.
चौथ्या शतकातील गुंटूर जिल्ह्यातील कोंडामोटू गावात जे पुरातत्वीय अवशेष सापडले आहेत ते याचे मोठे पुरावे आहेत. तिथे एक फलक सापडला आहे ज्यावर एक सिंह दाखवला आहे, पण त्या सिंहाला 2 मानवी हात आहेत आणि त्या हातात विष्णूची आयुधे, गदा आणि चक्र आहेत. म्हणजे जंगलातील आदिवासींच्या सिंहाच्या पूजेला आणि मुख्य प्रवाहातील विष्णूच्या संकल्पनेला एकत्र आणण्याचा हा पहिला प्रयत्न होता. आंध्र प्रदेशातील ओहोलिबम आणि सिंहाचलम यांसारखी आजची जी भव्य नृसिंह मंदिरे आहेत ती एकेकाळी घनदाट जंगलातील याच आदिवासींची श्रद्धास्थाने होती. अगदी बरोबर. चेंचू नावाच्या आदिवासी जमातीचा या परंपरेशी आजही खूप जवळचा संबंध आहे. त्यांच्या लोककथांमध्ये नृसिंह हा त्यांचा देव तर आहेच, पण तो त्यांचा जावई सुद्धा आहे. जावई? हो, कारण त्यांच्या कथेनुसार नरसिंहाने चेंचूलक्ष्मी नावाच्या एका आदिवासी कन्येशी विवाह केला होता. कमाल आहे. म्हणजे आदिवासींच्या या खांब पूजण्याच्या विश्वासाला आणि सिंह देवतेला नंतर मुख्य प्रवाहातील वैष्णव परंपरेत अतिशय सुंदरपणे सामावून घेतलं गेलं. हो, आणि त्यातूनच खांबातून देव प्रकट होण्याची ही रूपकात्मक कथा तयार झाली. ही माहिती ऐकल्यावर या कथेचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. कल्पना करा, काय ही कथा केवळ धार्मिक नसून तत्कालीन राजकीय, धार्मिक संघर्षाचे किंवा समाजातील मोठ्या बदलांचे रूपक असू शकते. यावर प्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत डी कोसंबी यांच्या अभ्यासाचा संदर्भ खूपच मार्गदर्शक ठरतो. कोसंबींच्या मते या प्राचीन कथा केवळ कल्पनाविलास किंवा मनोरंजनासाठी रचलेल्या गोष्टी नाहीत, त्या समाजातील बदलत्या अर्थव्यवस्थेचे आणि मानवाच्या कृषी संस्कृतीकडे होणाऱ्या वाटचालीचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे अर्थव्यवस्थेचा आणि पुराणाचा संबंध. हो, जेव्हा आदिवासी समाज जंगलातलं अन्न गोळा करण्याच्या अवस्थेतून बाहेर पडून स्थिर शेतीकडे वळू लागला, तेव्हा त्यांच्या मूळ देवता आणि मुख्य प्रवाहातील कृषी समाजाच्या देवता यांचा जो समन्वय झाला, त्या प्रक्रियेचं हे महाकाव्यरूपी रूपक असू शकतं. आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक काळात या कथांचा अर्थ नव्याने लावला गेला आहे. बाळकृष्ण सम यांच्या ज्या नेपाळी नाटकाचा आपण मगाशी उल्लेख केला, त्यात त्यांनी थेट हिरण्यकशिपूची तुलना हुकुमशहा हिटलरशी केली आहे, तर दुसरीकडे त्यांनी प्रल्हादाची तुलना महात्मा गांधींच्या अहिंसक लढ्याशी केली आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जागतिक राजकीय स्थिती, तो हिंसाचार आणि त्याविरुद्ध उभा राहिलेला शांततेचा आवाज, या सर्व गोष्टींना त्यांनी या प्राचीन कथेच्या चौकटीत बसवलं. हेच तर या महाकाव्यांचं आणि कथांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्या एका विशिष्ट काळात अडकून राहत नाहीत. प्रत्येक काळ, प्रत्येक पिढी या कथांमधून आपले स्वतःचे अर्थ शोधत असते, स्वतःच्या संघर्षाचे प्रतिबिंब त्यात पाहत असते. आजच्या काळाचा संदर्भ द्यायचा तर आपण आजच्या पॉप्युलर कल्चरकडे, किंवा ज्याला एच-पॉप म्हटलं जातं, त्याकडे पाहू शकतो. एच-पॉप म्हणजे आजकालची अशी लोकप्रिय गाणी किंवा पॉप कल्चर जे बऱ्याचदा विशिष्ट राजकीय किंवा सांस्कृतिक संदेश देण्यासाठी वापरलं जातं. अगदी बरोबर. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्रोतांनुसार आजच्या काळातही काही विचारधारा या प्राचीन कथांचा आधार घेऊन राजकीय लढाया किंवा सांस्कृतिक युद्ध लढण्याची भाषा करतात. सोशल मीडियावरील काही कवी किंवा गायक आजच्या सामाजिक प्रश्नांना या पौराणिक कथांच्या चष्म्यातून मांडतात. उदाहरणादाखल, सत्तेचे किंवा धर्माचं रक्षण करण्यासाठी प्राचीन प्रतीकांचा आणि शस्त्र या संकल्पनेचा उघडपणे पुरस्कार केला जातो. मूळ स्रोतात नमूद केल्याप्रमाणे गुंतागुंतीच्या इतिहासाचे एका सोप्या, चांगले विरुद्ध वाईट अशा द्वंद्वात रूपांतर करण्यासाठी या कथा आजही प्रभावी साधन बनतात. हे अगदी तटस्थपणे समजून घेण्यासारखं आहे. पॉप्युलर कल्चरमध्ये जेव्हा एखाद्या प्राचीन कथेचा वापर होतो, तेव्हा त्याचा मूळ तत्वज्ञानात्मक उद्देश मागे पडतो आणि तो तत्कालीन राजकीय किंवा सामाजिक प्रचाराचा भाग बनू शकतो. इतिहासाची पुनर्रचना करून त्यात आक्रमकता मिसळून लोकांच्या भावनांना हात घालणं सोपे जाते. आजच्या काळात शांतताप्रिय प्रल्हाद या संकल्पनेपेक्षा आक्रमक नरसिंह ही प्रतिमा अधिक ठळकपणे वापरली जाताना दिसते. हे या बदलाचेच लक्षण आहे. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आजचा काळही वेगळा नाही. थोडा विचार करा, इथे सत्ता आहे आणि तिथे श्रद्धा. आजही मतभेद असले की आपण कसं वागतो? जेव्हा एखादा स्वतंत्र विचार प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारतो, तेव्हा आजही काय घडतं? आजही तीच प्रवृत्ती दिसून येते. ती व्यवस्था कोणतीही विचारधारेची असो, जेव्हा सत्तेला थेट प्रश्न विचारला जातो, तेव्हा त्या आवाजाला दाबण्याचा, संपवण्याचा प्रयत्न होतोच. पण प्रल्हादासारखा स्वतंत्र विचार कधीच पूर्णपणे नष्ट करता येत नाही.
तो कोणत्या ना कोणत्या रूपात, कोणत्या ना कोणत्या पिढीत जिवंत राहतोच. विचारांचं बंड हे मानवी प्रवृत्तीचा एक अत्यंत अविभाज्य भाग आहे. पण या सगळ्यात आपण होळीच्या एका अत्यंत प्राचीन पैलूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही कथा प्रल्हाद आणि होळिकेची असली तरी या अग्नी परंपरेचं मूळ त्याहूनही खूप जुनं आहे, नाही का? होय, नक्कीच. प्रल्हाद आणि होळिकेच्या या कथेच्या खूप आधीपासून, जेव्हा पुराणे लिहिलीही गेली नव्हती, तेव्हापासून भारतीय उपखंडात वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी अग्नीचा हा उत्सव साजरा होत होता. हा मुळात एक कृषी उत्सव होता. हिवाळ्याची पानघळ संपून जेव्हा निसर्गाला नवी पालवी फुटते, तेव्हा जुन्या, वाळलेल्या आणि निरुपयोगी गोष्टी जाळून नवसृष्टीचं स्वागत करण्याची ही कृषी परंपरा होती. शेतकरी आपल्या शेतातील काडी कचरा जाळून जमीन स्वच्छ करत असत. नंतरच्या काळात प्रल्हाद आणि होळिकेच्या या सखोल तत्वज्ञानाशी आणि वैचारिक संघर्षाशी हा कृषी उत्सव कसा जोडला गेला हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. कथा बदलतात, पण त्यामागचा माणसाचा शोध तोच राहतो. सत्याचा शोध आणि जुन्यातून नवीन निर्माण करण्याची आस. अगदी खरं आहे. आणि म्हणूनच या पौराणिक कथांना केवळ भूतकाळ मानण्याऐवजी त्यातून मानवी स्वभाव आणि समाजाची जडणघडण कशी होत गेली हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. जुन्या गोष्टी जाळताना आपण जुने, कुचके विचारही जाळले पाहिजेत, हाच यामागचा खरा उद्देश आहे. या पूर्ण सखोल चर्चेनंतर एक विचार मनात येतो. प्रल्हादाच्या निमित्ताने सत्तेला प्रश्न विचारणारा एक आवाज त्या काळात उभा राहिला आणि तो टिकून राहिला. पण जाता जाता एक नवा विचार नक्की करा. हिरण्यकशिपूने अमर होण्यासाठी, निसर्गावर मात करण्यासाठी मृत्यूचे सर्व दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला. आज आपण तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने मानवी मर्यादा ओलांडण्याचा, निसर्गावर पूर्ण सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपणही एका नव्या प्रकारच्या वरदानाची अपेक्षा करून तोच हिरण्यकशिपूचा अहंकार तर पुन्हा उभा करत नाही होत ना. निसर्गाचे नियम मोडून अमर होण्याची ही मानवी धडपड आपल्याला कुठे घेऊन जाईल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कदाचित होळी फक्त रंगांचा उत्सव नाही, ती आपल्याला सांगते भीतीपेक्षा विचार मोठा असतो आणि सत्तेपेक्षा श्रद्धा टिकाऊ असते. अगदी. जर तुम्हाला हा शांत आणि बौद्धिक प्रवास आवडला असेल तर डीप रूट्सला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण पुन्हा एका नवीन विषयाच्या मुळांपर्यंत जाऊ.